तर हाय मित्रांनो, तर तुम्ही काल आपला ब्लॉग बघलाच, कारण की आपण काल केलं तर चिकन, चपाती आणि राईस. मित्रांनो, रस्सा आपला संपला, चपात्या पण संपल्या होत्या, मग थोडासा उरला होता राईस. मग काय राईसला मस्त लगे म्हणलं चला फोडणी द्यावं घरच्यावानी. मग काय थोडंसं तेल घेतलं, तेल टाकलं आणि त्यात टाकला कांदा. बघा मित्रांनो, मग काय कांदा वर खाली केला, नंतर पुन्हा टाकले त्यात थोडी मिरच्याला पण थोडं फ्राय केलं, नंतर टाकली थोडीशी हळद. मग मस्त लगे पद्धतशीर लगे त्याला फ्राय करून घेतलं. मग नंतर काय साईडमध्ये आपल्या प्लेटमध्ये भात काढला मित्रांनो. भात काढल्यानंतर पुन्हा टाकले थोडंसं टमाटे त्याच्यामध्ये. आपण जे एक टमाटर काढलं टमाटर टाकलं, नंतर पुन्हा टमाट्याला फर्स्ट क्लास फ्राय केलं मित्रांनो. मग काय दन 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 फ्राय केलं. मग थोडंसं मीठ टाकलं, कारण की पहिलंच आपल्या भाताला मीठ मित्रांनो, म्हणून थोडंसं मीठ टाकलं, जास्त नाही टाकलं. मग पुन्हा मिठासगळं त्याला फ्राय केलं. पुन्हा आपला राहिलेला राईस मित्रांनो, मग थोडा ते भात तावला मित्रांनो, ते भात टाकला आपल्या पातेल्यामध्ये, म्हणजेच भगोन्यामध्ये. मग काय त्याला भाताला पद्धतशीर असं खालीवर केलं मित्रांनो. असं 2 3 4 वेळेस रक्कर खालीवर केलं पळीनं. तुम्ही बघू शकता आपला भात रेडी झालेला आहे मित्रांनो. तर थोड्या वेळ आपण याला थोडं संबार टाकणार याच्यामध्ये, आणि नंतर पुन्हा काय करणार, संबार टाकून झाला मित्रांनो. मग आता काय थोडं वाफावर टाकणार त्याला. मग काय भगोनं घेतलं, दणक्यात खाली घेतल्या 2 प्लेटा. मला 1 प्लेट घेतली बघा मित्रांनो. दाजीला 2 पळ्या आणि मी घेतल्या 3 पळ्या. म्हणजे दाजी आमचे लहान आहेत, त्यांना खायला कमी लागते. आपला कसं आहे दणकावून रट्टा असते, खाल्ल्या पिल्याशिवाय काय आपलं काम जमत नाही. हे बघा आमचे दाजीला विचारलं कसं झालं, दाजी म्हणले 1च नंबर, काही विषयच नाही, 1 नंबर क्वालिटी. असं दाखवावं लागतं, खावं लागतं, नात करते काय, यावंच लागतं हॉटेल 16-11वर. दन 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 खाल्लं मित्रांनो. मग काय थोडं पाणी पिऊन मस्त लगे, कारण कोरडा भात जिरत नाही, त्यामुळे पाणी पिऊ दणक्यात हाणलं. फोडणीचा भात एवढा 1 नंबर झाला की चाटून पुसून सगळी प्लेट सपाट. तर भावांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.